हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 1929 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला एरिक एलिस कॅसेस आणि काळ्या बाजूला होएल झेल. तर काळ्या बाजूच्या खेळाडूचा फोटो उपलब्ध नाही आहे आणि हा डाव जो आहे या डावामधली शेवटची जी मूव आहे ती तुम्हाला डेफिनेटली आवडेल. या डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती E3, जी थोडीशी अनयुज्युअल सुरुवात आहे कारण आपल्याला माहिती बऱ्याच वेळा पांढरा खेळाडू आयदर E4 किंवा D4 या चाली खेळतो, पण E3 ही सुरुवात होती. C5 एक्झॅक्टली सिसिलियन डिफेन्स नाही म्हणता येणार कारण प्यादा E4 वर नाहीये, पण काहीस सिसिलियनची सिमिलर डिफेन्स आहे. C4 नाइट C6 नाइट F3 नाइट F6 D4 E6 D5 A3 A6. तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या ओपनिंग ज्या आहेत त्या सिमेट्रिकल ओपनिंग, आता सिमेट्रिकल पोझिशन मध्ये ही ओपनिंग कन्वर्ट झालेली आहे. बिशप D3 D टेक C4 बिशप टेक C4 B5 बिशप A2 बिशप A2 ही चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर लॉंग डायगोनल वरती बिशप कायम ठेवलेला आहे, जेणेकरून जर काळ्या राजाने किंग साइड कॅसलिंग केलं तर काळा राजा अंडर प्रेशर राहू शकतो. यानंतर चाल होती C टेक्स D4 E टेक्स D4 बिशप E7 कॅसल बाय व्हाईट कॅसल बाय ब्लॅक. आणि आता तुम्हाला कळलं असेल की लॉंग डायगोनलवर बिशप ठेवण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. बिशप E3 बिशप B7 क्वीन E2 क्वीन C7 रूक A2 C1 रूक A2 D8 रूक F2 D1 रूक F2 E8 H3 बिशप F8 बिशप B1. तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी शांतपणे चाली खेळल्यात, पण तुम्ही हे बघा की बिशप्स आणि क्वीन्स ज्या आहेत त्या एकमेकांच्या राजाच्या बाजूनी त्यांनी सेट केलेले आहेत की जेणेकरून जर पोझिशन थोडीशी जरी ओपन झाली तरीही दोन्ही प्लेयर एकमेकांवर अटॅक करू शकतील. पुढची चाल होती क्वीन B8 बिशप G5 बिशप E7 नाइट E4. काळ्या नाईटवर आता डबल अटॅक आहे. नाइट D5 आणि इथे काळ्या खेळाडूने बिशप एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. नाइट C5 बिशप टेक्स G5 नाइट टेक्स G5 नाइट F6. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता दोन्ही खेळाडूंनी काळा बिशप जो आहे तो एक्सचेंज केलेला आहे, पण दोन्ही खेळाडूंचे पांढरे बिशप जे आहेत ते अजूनही खूप पॉवरफुल आहेत आणि ते ऍक्टिव्ह आहेत. यानंतर पुढची चाल होती नाइट G2 E4 नाइट E7 नाइट टेक्स F6 चेक G टेक्स F6 आणि G कॉलम ओपन करण्यामध्ये पांढऱ्या खेळाडूने यश मिळवलेलं आहे. क्वीन G4 चेक नाइट G6 H4 ही एक्सपेक्टेड चाल आहे. प्यादा अजून एक घर पुढे गेलं तर नाइट मारला जाईल हे नक्की आहे. सो बिशप C8 H5 आणि पांढऱ्या खेळाडूने तुम्ही जर बघितलं H5 पर्यंत प्यादा आणलेला आहे. काळ्या खेळाडूची चूक ही झाली की त्याने राजा कुठेही बाजूला घेतला नाही, त्याने राजा वजिराच्या समोरच ठेवलेला आहे. यानंतर पुढची चाल होती क्वीन F4. आता काळा खेळाडू जो आहे तो क्वीन एक्सचेंजची ऑफर द्यायचा प्रयत्न करतोय. आता जर पांढऱ्या खेळाडूने घोडा मारला तर काळा खेळाडू पांढरा वजीर मारेल, आणि समजा वजिराने वजीर मारला तर घोडा त्या वजिराला मारेल आणि काळा खेळाडू पुन्हा सगळं अटॅक जो आहे तो संपल्यामुळे त्याचं बर्डन किंवा ज्याच्यावर जे प्रेशर आलेले आहे ते कमी होईल. पुढची चाल होती क्वीन E2. पांढऱ्या खेळाडूने काही ऍक्सेप्ट केले नाहीये क्वीन एक्सचेंज, त्याने क्वीन E2 चाल खेळली. नाइट E7 नाइट E4 नाइट D5 रूक C5 रूक C5 चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर रूक अतिशय इम्पॉर्टंट स्क्वेअर वरती आलेला आहे, कारण तो आता सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहे जिथून तो 5वी रो कंट्रोल करतोय. किंग H8 रूक D3 F5 रूक F3. तुम्ही जर बघितलं तर F5 या चालीनंतर पांढरा घोडा अंडर अटॅक होता, पण पांढऱ्या खेळाडूने
घोडा बाजूला न घेता पहिल्यांदा काळ्या क्वीनवर अटॅक केला, म्हणून क्वीन B8, नाईट G5, रुक E7, रुक G3, नाईट F4, इथून क्वीनवर अटॅक आहे, सो क्वीन E3, क्वीन D6. तुम्ही जर बघितलं तर आता पांढऱ्या प्यादावरती डबल अटॅक आहे, रुक C6, पण काळ्या खेळाडूने पांढऱ्या खेळाडूने त्याची फिकीर न करता वजिरावरती काउंटर अटॅक केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या हत्तीला इथे कोणत्याही पांढऱ्या मोहऱ्याचा सपोर्ट नाहीये, पण जर हत्ती मारला तर तुमच्या लक्षात येईल की इथे या परिस्थितीमध्ये काळा घोडा देखील अंडर अटॅक आहे. ही अशी पोझिशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकते. मग रुक C6 नंतर क्वीन B8 ही चाल जी आहे ती काळ्या खेळाडूने खेळली. त्याने आपला घोडा जो आहे तो बोर्डवरती कायम ठेवण्याला प्रेफरन्स दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती बिशप टेक्स F5. आणि तुम्हाला लगेच कळालं असेल की समजा आता प्यादाने बिशप मारला तर काळा हत्ती जो आहे तो अंडर अटॅक येईल. आणि तुम्ही बघा आता F7 प्यादा देखील अंडर अटॅक आहे, जे वाचवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल झालेलं आहे. कारण जर हत्ती पुढे घेतला तरीही हा अशा पद्धतीचा चेकमेट होईल. सो ई टेक्स F5 नंतर क्वीन टेक्स E7 ही जर चाल खेळली गेली तर काळा खेळाडू खूपच मोठ्या अडचणीत सापडेल. आणि दुसरीकडे तुम्ही हे पण बघा की समजा प्यादा जर हलवायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट चेकमेट आहे. सो काळ्या खेळाडूला इथे काहीतरी वजीर एक्सचेंज वगैरेची ऑफर द्यावी लागेल, पण ते देखील अतिशय अवघड गोष्ट आहे. कारण तसं जर केलं तर वजीर मारण्याची देखील गरज नाही. हत्ती मारला की ऑलमोस्ट गेम संपलेला आहे. येस, लगेचच चेकमेट नाहीये, पण ही पोझिशन बघून तुमच्या लक्षात येईल की ही पोझिशन जी आहे ती डेफिनेटली पांढऱ्या खेळाडूच्या जास्त फेवर मधली पोझिशन आहे. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठीच बिशप टेक्स F5 या चालीनंतर प्यादाने उंट न मारता बिशप B7 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. त्याने पांढऱ्या हत्तीवरती काउंटर अटॅक केलेला आहे. रुक C5, क्वीन D6 चाल खेळून आता काळ्या हत्तीला सपोर्ट दिलेला आहे. सो आता काळं प्यादा पांढऱ्या बिशपला मारू शकतं, म्हणून बिशप E4, ज्यानंतर नाईट D5, पुन्हा एकदा वजिरावरती अटॅक केलेला आहे. बिशप टेक्स D5, ज्यानंतर पुढची चाल होती बिशप टेक्स D5. आता काळ्या घोड्यासाठी पांढऱ्या खेळाडूने आपला बिशप जो आहे तो एक्सचेंज केलेला आहे. पण ही पोझिशन बघा, तुमच्या लक्षात येईल काळा राजा पूर्णपणे एका कोपऱ्यात अडकलेला आहे. हत्ती जो आहे तो G कॉलम वरून अटॅक करायला तयार आहे. पांढरा घोडा जो आहे तो बाजूला गेला तर वजीर देखील तुम्ही बघितलं तर G कॉलम मध्ये येऊ शकतो किंवा E कॉलम मधून पण राजाला चेक देऊ शकतो. सो ऍज पर द पोझिशन ही पोझिशन पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती नाईट F3, ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले बिशप टेक्स F3. आणि ही या डावातली एक अत्यंत चुकीची चाल आहे. बिशप टेक्स F3 या चालीमुळे काय झालं हे तुम्हाला पुढच्या काही चालींमध्ये लगेचच कळेल. बिशप टेक्स F3 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने बिशप मारला नाही. त्याची चाल होती क्वीन G5. तो तुम्ही जर बघितलं तर G7 घरावरती चेकमेट थ्रेट देतोय. आणि प्रॉब्लेम असा आहे की समजा या परिस्थितीमध्ये रुक जो आहे तो G8 वर जरी आणला तरीही हे अशा पद्धतीचे चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो. सो क्वीन G5 या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की काळा खेळाडू खूप जास्त अडचणीमध्ये सापडलेला आहे. मग या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती क्वीन टेक्स D4. तुम्ही जर बघितलं तर क्वीन टेक्स D4 ही जी चाल आहे
ह्या चालीमुळे आता G7 स्क्वेअर जो आहे तो क्वीनने कव्हर केलेला आहे. या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स E7. त्याने हत्ती मारला, त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या हत्तीला सपोर्ट देखील केलेला आहे. मग आता या परिस्थितीमध्ये बिशप E4 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. त्याने आपला बिशप वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ही चाल जी आहे ती देखील चुकीची चाल आहे. ही चाल खेळली जाईपर्यंत पांढऱ्या खेळाडूला विनिंग मूव सापडली होती आणि या पोझिशनमध्ये पांढऱ्या खेळाडूची विनिंग मूव होती रुक E5, जी खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर बघितलं तर आता रुक E5 ही चाल खेळली. जर वजिराने रुक मारला नाही तर प्रॉब्लेम असा आहे की पुढची कुठलीही रॅन्डम चाल खेळू दे, लेट्स से राजाला चेक दिला, राजा काळ्या घरात जाईल, वजीर जो आहे तो तुम्ही बघितलं तर आता H5 वरून चेक देऊ शकत नाही, रुकने ते कव्हर केलेलं आहे. सो एखादी पुन्हा एकदा रॅन्डम चाल खेळावी लागेल, लेट्स से वजीर जो आहे तो पांढऱ्या घरात येईल. पण प्रॉब्लेम असा आहे की आता हा चेकमेट आहे, कारण काळा राजा आता कुठेही जाऊ शकत नाही, त्याचे सगळे स्क्वेअर हत्ती आणि वजिराने कव्हर केलेले आहेत. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की रुक E5 या चालीनंतर रुक मारला नाही तर काळा खेळाडू डेफिनेटली चेकमेट होईल. मग समजा रुक मारला तर आता तुमच्या लक्षात येईल की पांढरा वजीर देखील काळा रुक मारू शकतो आणि हा परत एकदा चेकमेट झालेला आहे, कारण वजीर आणि राजाच्या मध्ये काहीही येऊ शकत नाही आणि राजा जो आहे तो पुढच्या कॉलम मध्ये देखील येऊ शकत नाही. सो रुक E5 नंतर वजिराने हत्ती मारला काय किंवा दुसरी चाल खेळली काय, चेकमेट नक्की आहे. मग समजा अजून वेगळी काही चाल खेळायचा प्रयत्न केला, लेट्स से बिशप जो आहे तो मध्ये आणला, तर बिशप जर मध्ये आणला तर आता तुमच्या लक्षात येईल की या पोझिशन मध्ये लगेचच चेकमेट नाहीये, पण राजाला चेक नक्की बसेल. राजाला कंपल्सरी आता बाहेर यावं लागेल, ज्यानंतर बिशप मारला जाईल. प्रॉबब्ली हे अशा व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल, पण हे व्हेरिएशन देखील तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की ही पोझिशन जी आहे ती पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मध्ये आहे, कारण त्याच्याकडे एक एक्स्ट्रा हत्ती आहे आणि काळा खेळाडू पांढऱ्या राजाला चेक देऊ शकतो, पण एकदा राजा बाजूला गेला की पुन्हा चेक देण्यासाठी त्याच्याकडे चांगला स्क्वेअर अवेलेबल नाहीये. सो ही पोझिशन देखील पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. म्हणून रुक E5 यानंतर तुम्ही बघा कुठलीही चाल जरी खेळली तरी ऍट द एंड पांढरा खेळाडू जास्त चांगल्या पोझिशन मध्ये आहे. अगदी वजीर सॅक्रिफाईस केला तरी तुम्हाला कळेल की पुढे काही अटॅक करायला काहीही ऑप्शन नाहीये. हे अशा प्रकारे पूर्णपणे हा डाव जो आहे तो पांढरा खेळाडू जिंकल्यात जमा झालेला आहे. म्हणूनच रुक E5 ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि ऍक्च्युली ही जी पोझिशन आहे ही क्वीन G5 यानंतर जेव्हा काळ्या खेळाडूने क्वीन टेक्स D4 चाल खेळली, चेस इंजिनच्या रेकमेंडेशन नुसार लगेचच खरं तर रुक E5 खेळणं जास्त प्रेफरेबल होतं, कारण तुम्ही जर बघितलं तर लगेचच डायगोनल ब्लॉक झालेला आहे आणि पांढरा खेळाडू 2 ठिकाणांवरून चेकमेट करू शकतो. सो ही चाल जी होती ती लगेचच जरी खेळली असती तरीही पांढरा खेळाडूच डाव जिंकला असता, पण पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा रुक टेक्स E7 ही चाल खेळली. प्रॉबब्ली त्याला त्यावेळी रुक E5 चाल लगेचच लक्षात आली नसेल किंवा लगेचच लक्षात आली जरी असेल तरी थोडंसं सेफ खेळण्याचा प्रयत्न त्याने तिथे केला असेल. पण एकंदरीतच ही जी चाल आहे ती तुमच्या लक्षात आलं असेल की रुक E5 या चालीनंतर सगळी व्हेरिएशन पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली होती आणि म्हणून पांढऱ्या खेळाडूने ही चाल खेळल्यावर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. आणि मी म्हणालो तसं की बिशप टेक्स D5, बिशप टेक्स D5, नाईट F3 आणि नाईट F3 नंतर बिशप टेक्स F3 ही चाल चुकीचीच होती, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की ही चाल खेळल्यानंतरच पांढऱ्या खेळाडूला लगेचच क्वीन G5 ही चाल खेळता आली. समजा
नाईट F3 यानंतर प्यादाने उंटाने घोडा न मारता काळ्या खेळाडूने रुक जो आहे तो एक्सचेंज केला असता, समजा रुक जो आहे तो एक्सचेंज करायचा प्रयत्न केला असता तर हे जास्त चांगलं झालं असतं, कारण आता त्याच्यानंतर त्याचा राजा देखील बाहेर निघाला असता आणि तुमच्या लक्षात येईल की क्वीनकडे देखील आता लगेचच राजाला चेक देण्यासाठी कुठला असा स्क्वेअर इम्पॉर्टंट नाहीये. जो इम्पॉर्टंट स्क्वेअर आहे E5 तो काळ्या क्वीनने कव्हर केलाय. गरज पडली तर क्वीन एक्सचेंज करता येऊ शकते आणि अशा पद्धतीने काळ्या खेळाडूने प्रॉबेबली हा डाव सेव्ह पण केला असता. पण आपण बघितलं की बिशप टेक्स F3 ही चाल चुकीची ठरली, कारण ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूला क्वीन G5 चाल खेळता आली आणि त्यानंतर हत्ती समोर जरी आला तरीही काहीही फरक पडणार नव्हता. तर आय होप की तुम्हाला हा अतिशय अमेझिंग गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.